सन्माननीय सदस्य राजेश वानखडे. गेल्या खरीप हंगामात माझ्या तिवसा विधानसभा मतदारसंघासहित अमरावती जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 42 मंडळामध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस, कांदा यासह इतर पिकांचे नुकसान झाले. शासनाने याची नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना दिली, परंतु शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा काढलेला होता. या नव्या योजनेत पूर्वीचे 4 महत्त्वाचे ट्रिगर निकष काढून टाकून फक्त पीक विमा कापणी प्रयोग व सॅटेलाइट तंत्रज्ञानावर आधारित 50% सरासरी उत्पादकता निकष लावण्याचे अमरावती जिल्ह्यातील 1,76,000हून अधिक शेतकऱ्यांचे दावे तांत्रिक कारणामुळे नाकारले गेले. या योजनेमध्ये अमरावती जिल्ह्यातील 1,85,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता. त्याच्या प्रीमियम पोटी फक्त 11 कोटी अदा करण्यात आले होते, परंतु केवळ 2 कोटी रुपये अत्यल्प पीक विमा दावे मंजूर करण्यात आले. एकीकडे पिकांचे पूर्ण नुकसान, दुसरीकडे कंपन्यांची प्रीमियम भरपाई नाकारली. ही बाब केवळ अमरावती तालुक्यापुरतीच मर्यादित नसून अमरावती जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व जिल्ह्याचा मनमानी शेतकऱ्यांची पीक विमा मिळालेला नाही, त्यामुळे अधिकच अडचण निर्माण झालेली आहे. शेतकरी अडचणीत सापडलेल्या या औचित्याच्या मुद्द्याद्वारे अमरावतीसह वर्धा व इतर प्रभावित जिल्ह्याची नाकारलेली दाव्यांची समिती नेमून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी आपली औचित्याच्या मुद्द्यावर विनंती करत आहे.